नॉट फॉर प्रॉफिट समटाईम्स बट जस्ट टू सेव्ह द कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट जी आहे ती सेव्ह करण्यासाठी पण आपण डायव्हर्सिफाय करून आपल्या कस्टमर बिझनेससाठी कस्टमर आणू शकतो. ॲब्सोल्युटली वेल सेड. इनफॅक्ट मी त्याच्या पलीकडे गेलोय सध्या. एवढ्या बिझनेसेसमध्ये मी स्ट्रॅटेजिकली इन्व्हेस्ट केलेले आहेत की माझी ॲडव्हर्टायझिंग कंपनी आहे, माझी कॉन्टेंट मॉनिटायझेशन कंपनी आहे, माझ्याकडे कॉन्टेंटची इन्व्हेंटरी आहे, माझ्याकडे एवढ्या कंपनीज असल्यामुळे माझं बाईंग ऑफ मीडिया एवढं इकॉनॉमिकल पडतं मला की त्याचा फायदा माझ्या सगळ्या ब्रँड्सना होतो. तर यू हॅव टू रिड्यूस कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट. सिम्पल. तुम्ही पैसे वाचवूनच प्रॉफिट वाढवू शकतात, तुम्ही भाव वाढवून प्रॉफिट वाढवू शकत नाही, कारण कस्टमरकडे भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि यू हॅव टू पास ऑन बेनिफिट टू हिम. असा एखादा जर बिझनेस असला जिथे तुम्हाला पर कस्टमर प्रॉफिट नाही आहे पण ओव्हर अ नंबर ऑफ कस्टमर तुमचा प्रॉफिट दिसतो, असा बिझनेस करायचा. कारण अशा बिझनेसमध्ये कस्टमरचा फायदा तुमचा कस्टमर होण्यामुळे त्यांचा तुमच्यापेक्षा जास्त फायदा होतो. तर इंडिव्हिज्युअल बेसिसवर द कस्टमर हॅज टू बी अ बेटर बेनिफिशरी देन यू आर. आणि हे तुम्ही तेव्हा घडवू शकता जेव्हा तुमच्याकडे डायव्हर्सिफाईड इकॉनॉमी असेल किंवा इकोसिस्टम असेल ज्याच्यामध्ये तुम्ही ह्या रिसोर्सेसना शेअर करू शकतात. कारण तो रिसोर्स तुम्ही त्या बिझनेससाठी घडवलेला नाही आहे, तो रिसोर्स बाय द वे तिथे आहेच आणि त्याचा वापर तुमच्या कस्टमर ॲक्विजिशन कॉस्टला कमी करण्यासाठी होतोय, म्हणून तुमचा प्रॉफिट वाढतोय.